खरं तर इतिहास हा अनेकांच्या व्यासंगाचा, अभ्यासाचा, प्रेरणेचा विषय आहे. अनेक लोक इतिहासावर प्रेम करतात, अनेक लोक इतिहासावर स्वाभिमान बाळगतात, अनेक लोक इतिहासावर अभिमान बाळगतात. परंतु त्याच्यासाठी इतिहास तसा असावा सुद्धा लागतो. कागदावर लिहिलेला इतिहास हा फाडला जाऊ शकतो, फळ्यावर लिहिलेला इतिहास हा पुसला जाऊ शकतो, परंतु या जनतेच्या मनामनावर लिहिलेला इतिहास हा सूर्य तारे असेपर्यंत जिवंत राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा असाच काहीच आहे. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हा सर्वात मोठा इतिहास आहे. या जगाच्या पाठीवर अनेक राजे, महाराजे, सुलतान, बादशाह, नवाब होऊन गेले. अनेकांचं साम्राज्य, अनेकांचं राजकीय प्रशासकीय पद्धती आपण बघितले. परंतु छत्रपती शिवाजी महाराज या सर्वांपेक्षा वेगळे होते. का? कारण आयतं मिळालेलं राज्य वाढवणं, संवर्धन करणं, त्याचं जतन करणं सोपं असतं. परंतु वयाच्या 16व्या वर्षी स्वतःच्या मंडटाच्या बळावर या हिंदवी स्वराज्याची स्थापना करणं ही गोष्ट काही साधी नाहीये. त्याच्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांना. मित्रांनो, खरं तर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होती. मगाशी प्रिन्सिपल सर मला म्हणाले की कार्यक्रम 19 तारखेचा आपल्याला करायचा होता, पण ते पेपर असल्यामुळे किंवा काय अडचणी आल्या आणि आज आपण साजरा केला. फरक पडत नाहीये सर, कारण आपल्या हृदयात जाणारा श्वास आणि आपल्या पोटात जाणारा घास हा जर कोणामुळे जिवंत असेल तर तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे घराघरात दररोज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारांचा जागर झाला पाहिजे. मला अनेक लोक म्हणतात की काय फिरत राहतो, काय भाषण करत राहतो, उगा कपडे घालतो, इकडे तिकडे फिरत राहतो, काय फरक पडणार है? फर्क पड़ता है. चिड़िया चहकती है तो फर्क पड़ता है, मौसम बदलता है तो फर्क पड़ता है, किसी का किसी के साथ प्रेम हो जाता है तो फर्क पड़ता है, युद्ध हो तो फर्क पड़ता है, कोई भूखा मरे तो फर्क पड़ता है. प्रत्येक गोष्टीनं फरक पड़तो. यहाँ तक कि आप में और मुझ में कहने से भी फर्क पड़ता है कि क्या फर्क पड़ता है. इसीलिए फर्क लाने वालों के साथ लोग खड़े होते और फिर लोग कहते कि हाँ फरक पड़ता है. तसाच फरक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून आपल्याला आणायचा आहे. त्याच्यासाठी ही शिवजयंती आपण साजरी करत आहे. मित्रांनो, सकळ सुखांचा केला से त्याग म्हणून साधिला जो योग. छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आयुष्य आपण बघितलं तर काही गरज नव्हती महाराजांना एवढा खटाटोप करायची. सरदाराचं पोर ते मनसोक्त आयुष्य जगू शकले असते, परंतु या देशाला अंधकारात त्यांना बघवलं जात नव्हतं. गुलामीच्या जखड्यात हा देश अडकला होता. कुठेही आशेचा किरण दिसत नव्हता. दिवसा ढवळ्या आया बहिणीची इज्जत लुटल्या जात होती. आणि त्यावेळेस या संपूर्ण भारतात फक्त एकच तलवार उभी राहिली, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर केला पाहिजे. नाहीतर आजकाल आपण जयंत्या पाहतो, डीजे डॉल्बीवर नाचते, गाणे लावते आणि राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला पिढ्या पुकारा. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी दाढी वागवणं, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कपडे घालणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो घरात लावणं, आपल्या स्टेटसला ठेवणं, आपल्या वॉलपेपरला लावणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अवलंबून ते आचरणात आणून तशा प्रकारे जगणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली ठरेल. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त लढाया करणारे, मारामाऱ्या करणारे, टाके टाकणारे यातला विषय नव्हता. जगातला सर्वात मोठा मॅनेजमेंट गुरु म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जर पहिला छापखाना कोणी सुरू केला असेल तर तो छत्रपती शिवाजी महाराज. एवढंच नाही तर 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राला धोका हा जमिनीवर नाहीये, तो धोका हा समुद्रावर आहे हे ओळखणारे आणि आरमार दलाचे प्रमुख म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतले जाते. एवढी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. खरं तर आपण महाराजांना जाणता राजा म्हणतो, प्रत्येक गोष्टीची जाण असणारा राजा. जेवढ्या उपाध्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्या तेवढ्या सगळ्या उपाध्या कमी आहेत. खरं तर आपण जयंत्या साजरा करतो, आपण गुणगान गातो, ही गोष्ट ठीक आहे. परंतु औरंगजेब, जगातलं सर्वात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं, जगातलं सर्वात मोठं सैन्य म्हणजे औरंगजेबाचं. औरंगजेब म्हणजे काय साधा माणूस नाही. आणि तो औरंगजेब आपल्या पुराणा म्हणतो, हा हा तोबा तोबा, शहजादे तुमको पता है कि फतेह हासिल नहीं होती हमको. हमारे पास गोले है, बारूद है, तोप है, घोड़े है, हाथी है, फिर भी फतेह हासिल नहीं होती हमको. औरत, नाच गाना, शराब, मौज मस्ती में अय्याश, तुम कभी इस चीज को समझ नहीं पाओगे. छत्रपति ने बुलंद किले बनाए हैं, कभी ना हारने वाली फौज है उसके पास.
हमने बहुत बार मर्दों को खरीदने की कोशिश की, लेकिन थूक दे वो हमारी जहांगीर पर। ये मराठे ना डरते हैं, ना भागते हैं, ना थकते हैं, ना बिछड़ते हैं और ना ही बिकते हैं। छत्रपति मगरूर है, मकार है, चोर है, गद्दार है, दगाबाज है, लेकिन उसका चारित्र दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। वो दूसरों की मस्जिद, मौलवी, फकीर, औरतों की इज्जत करना जानता है, इसलिए उसका सर बुलंदे कुतुब मीनार की तरह आसमान को छू रहा है। शहजादे, अगर जिंदगी में आगे बढ़ना है तो छत्रपति की चाल चलो। हे कोण म्हणते? औरंगजेब आलमगीर। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि वार्ता औरंगजेबाच्या कानावर पडली। त्यावेळेस तो औरंगजेब आलमगीर आपल्या तख्तावरनं खाली उतरला, गुडघ्यावर बसला, नमाज पठण करू लागला आणि देवाला म्हणाला, हे अल्लाह, तेरे दरवाजे खुले रखना, भगवान का एक नेक बंदा तेरे पास आ रहा है। म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा शत्रूंना सुद्धा आदर होता। एक गोष्ट मी आवर्जून सांगेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात दोन गोष्टी खूप पारदर्शकपणे होत्या। एक म्हणजे आदेश सैनिका थेट, न तुटो भाजीचा देठ। आदेश सैनिका थेट, न तुटो भाजीचा देठ। एवढी ठेवारे जाच, एवढी ठेवारे जाच, न लागो गवतालाही आग। आपल्याच राज्यातल्या नाही तर दुश्मनातल्या राज्यातल्या शेतकऱ्याच्या सुद्धा भाजीच्या देठाला हात लागता कामा नये। हे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत। हे कुठून येतं सगळं? हे कुठून येतं सगळं? ही गोष्ट नाही रे साधी। या रयतेसाठी कायम त्या रायगडावरची गादी, त्या रायगडावरची गादी। मित्रांनो, छत्रपती शिवाजी